आता माझा परिचय करून दिलेले आमचे मित्र अनवर भाई, स्वप्नील आणि मित्रांनो, विषय त्यांनी थोडाफार सांगितलं की हा विषय किती सेन्सिटिव्ह आहे. एक प्रास्ताविक मी सांगतो की मला मराठीत बोलायची सवय नाही. आजकाल इंग्रजी लोकांना येते मला वाटते, तर बरेचदा असं इंग्रजी येईल तर मला माफ करा. आणखी माझं जवळपास मराठी 10वी नंतर माझं वाचन वगैरे सुटलं, तर मला खूप अडचण येते. कधी कधी शब्द सुचत नाहीत वगैरे वगैरे, म्हणून त्याचं सबस्टिट्यूट म्हणजे इंग्रजी राहील. विषय थोडा सेन्सिटिव्ह असा आहे की महात्मा गांधी आणखी बाबासाहेब आंबेडकर यांच्यातलं जे द्वय आहे ते फार एक निराळ्या दृष्टिकोनातून पाहण्यात येते. आंबेडकरी सर्कलमध्ये म्हणजे जोपर्यंत मार्क्स हा बाबासाहेबाचा शत्रू ठरला नाही तोपर्यंत गांधी शत्रू होता असं समजून चला. कारण आंबेडकरी सर्कलमध्ये जे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांचे वाद झाला महात्मा गांधीशी, तेव्हापासून आंबेडकरी चळवळीमध्ये गांधी हा शत्रू पक्षात दाखल झाला. त्यानंतर आंबेडकरोत्तर म्हणजे बाबासाहेबाच्या निधनानंतर मग त्यांची जागा थोडी मार्क्सने घेतली. कारण बाबासाहेबाची जी दलित चळवळीची फाटाफूट आहे ती एकाच दृष्टिकोनातून झालेली आहे की म्हणजे आंबेडकरी असणं नसणं म्हणजे जी स्टिरियोटाईप बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोललं जाते, जर तसं बोललं नाही तर तो मार्क्सवादी ठरतो. जसं अनवरबाईंनी सांगितलं माझ्याविषयी की मी असं चाकोरीतलं बोलत नाही, त्याच्यामुळे फक्त तेवढंच नेमकं पुरे आहे की मी मार्क्सवादी आहे. कारण त्यांना कदाचित तिथपर्यंत जाणं शक्य नाही की कारण गांधीविषयी वगैरे मी जास्त लिहिलं बोललं नाही आहे, म्हणून मला गांधीवादी वगैरे ठरवलेलं नाही. दॅट इज अ सेव्हिंग ग्रेस. एकच आहे आत्तापर्यंत एक आहे. तर असं होतं ते, म्हणून हा विषय थोडा त्याप्रमाणे सेन्सिटिव्ह आहे. नंतर त्यांनी हे पण सांगून टाकलं की कॉन्स्टिट्यूशनविषयी, कॉन्स्टिट्यूशनचं जे बाबासाहेबाशी कोलेट होते की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जस्ट बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं दस्तावेज, अशा तऱ्हेचं जे इक्वेशन झालेलं आहे जनमानसात आणि म्हणजे आंबेडकरी चळवळीत ते जास्त ठासून भरलेलं आहे. तर त्यामुळे सुद्धा प्रश्न येतो की जर कॉन्स्टिट्यूशनची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणं म्हणजे ती सुद्धा बाबासाहेबांविरुद्ध टीका म्हणून समजण्यात येते. तर या तिन्ही गोष्टी, तिन्ही शब्द या आजच्या सब्जेक्टमधले आहेत ते जरा थोडे सेन्सिटिव्ह आहेत. पण या ऑडियन्ससाठी मला वाटते ती परिस्थिती नाही की कोणीतरी याच्यामुळे उत्तेजित होऊन काहीतरी म्हणेल असं मला नाही वाटत. तर प्रास्ताविक तर एवढं. आता गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही इतिहासातली, आपल्या अर्वाचीन इतिहासातली दिग्गज माणसं झालेली आहेत. त्यांच्या थोरपणाबद्दल कोणालाही शंका नाही, कारण त्यांनी जेवढं काही आपल्या जीवनात करून ठेवलं आणखी ते आपल्यासाठी खूपसं म्हणजे दिशादर्शक आहे. दोन्ही एक कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्व आहेत. तर मी इथे कम्पॅरिझन करणार नाही, कारण मला त्याचा तिटकार आहे. आणखी माझं असं म्हणणं असतं की अशा गोष्टीची तुलना होत नाही. जसं आर्ट्सची तुलना होत नाही त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या थोरपणाची किंवा थोर लोकांशी अशी तुलना होणं, जसं ते मागे काही वर्षापूर्वी TV चॅनलने हे केलं होतं, खूळ केलं होतं की गांधीनंतर सगळ्यात थोर कोण, तर मग
लोकांनी जसं जे ब्युटी पेजंट असतात ना त्याच्यासारखे मतं दिले, आणखी मग त्यांनी ते ठरवलं की नाही बाबासाहेब जिंकले त्याच्यात, आणखी बाबासाहेब हे सगळ्यात थोर होते. तर तशी ही कल्पना किंवा ह्या अशा फालतू गोष्टी मला मान्य नाहीत. तर ह्या वेळेससुद्धा आपण ते त्यांना असं तुलनात्मकपणे पाहणार नाही की अशा थिल्लर गोष्टीसारखं की बाबा गांधी एक काय म्हणतात सिल्वर स्पून घेऊन जन्मले, चांगल्या मोठ्या घरात, त्यांची पूर्ण खानदान आपली मिनिस्टर फिनिस्टर वगैरे राहिलेली त्यात जन्मले, आणखी त्यांनी आपले कपडे उतरून फकिरी पत्करली. बाबासाहेब एक्झॅक्टली उलट. बाबासाहेब एका सामान्य अस्पृश्य कुटुंबात जन्मून 3 पीस सूटमध्ये वावरले. ओके, सो अशी फालतू तुलना वगैरे मी करणार नाही, त्याच्यात काही पडलेलं नसते. आपण आता यांच्याकडे कसं पाहणार? महात्मा गांधीविषयी पहिल्यांदा बोलू की महात्मा गांधींना आपण हाऊ डू वी सी हिम, त्यांचं आजच्या आपल्या कंटेम्पररी जगासाठी, माझ्या जीवनासाठी काय महत्त्व आहे. तर हाऊ what way Gandhi could be seen, that may be the question. म्हणजे आपल्यासमोर असा प्रश्न असायला पाहिजे की युटिलिटेरियन वे, अँड आय एम ॲब्सोल्युटली दॅट वे, बिकॉज पास्ट या आयकोनोक्लास्ट वगैरेचा उल्लेख केला अनवरभाईंनी, त्यातसुद्धा मी हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की आपण ह्या लोकांपासून काय करू, काय याचा मला उपयोग काय आहे. बाबासाहेब आंबेडकर गेले, त्यांनी की जे काय आपल्या जीवनात केलं, पण आज मला त्याचं काय स्वारस्य आहे ते महत्त्वाचं आहे. द पास्ट इज फॉर मी टू लर्न फ्रॉम. आंबेडकर आणि त्याच्याविषयी एवढं उहापोह करण्याची गरज एवढीच आहे की आंबेडकर हे एक नुसती व्यक्ती नव्हती, ते एक ॲक्च्युली ही एपिटोमाइज दलित मुवमेंट, एंटायर मुवमेंट एका माणसाभोवताल फिरली. आणखी त्याचं ते महत्त्व आहे की ते एक व्यक्तिमत्व व्यक्ती नव्हती, तर पूर्ण मुवमेंटचा एक इतिहास होता. आणखी ती एका पास्टमध्ये ॲक्च्युली आपल्याला एक केस स्टडी म्हणून वाचायची गरज आहे, त्यातून धडा घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी काय केलं, कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरल्या ठिकठिकाणी, त्यात किती आता हाइंडसाईट, कारण त्यावेळेस आपण नव्हतो, तर आपण आता जे काही करतो, जे काही बोलतो लिहितो ते एक हाइंडसाईट आहे, आपल्याला हाइंडसाईटचा ॲडव्हान्टेज आहे. तेच असूनसुद्धा आपण त्याच्याकडे कसं पाहू शकतो आणि त्याच्यातून काय धडा घेण्याची गरज आहे किंवा काय धडा घेऊ शकतो, हा प्रश्न आहे. सेम क्वेश्चन कम्स विथ गांधी. सो हाऊ डू वी लुक ॲट गांधी फॉर इन्स्टन्स. बाबासाहेबाच्या संबंधात प्रश्न जरूर येतो, जाती व्यवस्था. महात्मा गांधी जाती व्यवस्थेच्या विरोधात होते का, हा एक प्रश्न येतो, कारण सगळं काही रामायण घडलं या जाती व्यवस्थेच्या भोवताल घडलेलं आहे बाबासाहेबाच्या संबंधातून. दुसरी गोष्ट असं जनमानसात एक नोशन आहे की महात्मा गांधींनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. खरोखर दिलं का? महात्मा गांधी हे साम्राज्यवादाच्या विरोधात होते का, असा प्रश्न. महात्मा गांधी अस्पृश्यासाठी लढले, खरोखर लढले का? किंवा महात्मा गांधी खरोखर जे रेसिस्ट म्हणतात, ज्याला रेस वगैरे होतं, त्याच्या विरुद्ध लढले का? असे जे प्रश्न आहेत त्याच्यापासून आपल्याला आजच्या त्यांच्यात त्या भूतकाळातून येणारे जे डायमेन्शन्स आहेत आपल्यापर्यंत, ते डायमेन्शन्स आपल्याला उकलता येतील. तर अशा तऱ्हेनं आपण याच्याकडे पाहूया. अस्पृश्याचा प्रश्न घ्या, किंवा वी कॅन गो बॅक टू द मेकिंग ऑफ गांधी. महात्मा गांधी फार कमी वयात, म्हणजे ते बॅरिस्टरी करून आले आणि इथे वकिली करू पाहिले. इकडे वकिलीचं वगैरे तेवढं चाललं नाही, त्यामुळे ते साऊथ आफ्रिकेत एक दादा अब्दुल्ला फर्म होती, ते होलसेल रिटेलर्स होते, त्यांचा एक वाद चालला होता त्यांच्या भावकीत. तर त्या वादासाठी त्यांनी 1 वर्षासाठी महात्मा गांधीला साऊथ आफ्रिकेत घेऊन गेले आणि तिथे त्यांचा कायापालट झाला. कायापालट यासाठी झाला की तिथे आपल्या जे भारतीय लोक होते, त्या भारतीयात 2 वर्ग होते. एक भारतीय प्रवासी म्हणजे पॅसेंजर त्यांना म्हणत होते, जे म्हणजे एक उच्चभ्रू क्लास, आणखी दुसरे इंडेंचर्ड लेबर.
तर साऊथ आफ्रिकेमध्ये बरेचसे आपले मजूर घेऊन गेलेले होते प्लांटेशन लेबर म्हणून. आणखी मग ते शुगर फॅक्टऱ्या वगैरे तिकडे काढल्या होत्या. त्यांना मायनिंग बेसिकली यात काम करणारे मजूर लोक होते. ते असे 2 प्रकारचे भारतीय होते. तर असं आपण तटस्थपणे जर इतिहास वाचला तर महात्मा गांधींची जी घडण झाली ती ॲक्च्युली या प्रवासी भारतीयांना एक स्पेशल क्लास, की इंग्रजाबरोबर जे आपण साम्राज्याचे नागरिक आहोत आणखी त्यांच्याबरोबर व्हिक्टोरिया राणीनं जो खलिता काढला होता त्याप्रमाणे आम्हाला तेवढाच अधिकार आहे हे ठासवण्याकरता त्यांनी आपला संघर्ष उभारला. आपण बारकाईनं पाहतो म्हटलं तर महात्मा गांधी त्यावेळेस इव्हन जे इंडेंचर्ड लेबर होते, जे आपले मजूर लोक होते, त्यांच्याविषयी त्यांना काही कळवळा नव्हता. आणि दुसरी गोष्ट टोकाला जाऊन बघतो म्हटलं तर जे काळे लोक होते तिथे त्यांच्याविषयीही पण त्यांनी कधी ब्र उच्चारला नाही किंवा त्यांना ॲक्च्युली डिरोगेटरी टर्म्सनी उल्लेख केला. तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी वाचलं असेल की त्यांना काफीर म्हणाले. आणखी त्यांनी हे ठासवून सांगितलं की त्यांच्यासारखे आम्ही अनसिव्हिलाइज्ड नाही, इंडियन्स आर नॉट अनसिव्हिलाइज्ड ॲज दीज ब्रूट्स आर, ब्लॅक्स आर. सो त्याप्रमाणे त्यांनी तर डायरेक्टली अशा बरेचसे लेखक आहेत ज्यांनी एक तुम्हाला पुस्तक सुचवू शकतो मी की साऊथ आफ्रिकन गांधी म्हणून एक अश्विन देसाई आणखी गुलाम वाहेद यांनी एक पुस्तक लिहिलं, माहीत असेल ना. त्यात त्यांनी असं हे केलं. पण त्याच्याशिवाय बरेचसे पुस्तकं आहेत, जवळजवळ आय कॅन रीड आउट समथिंग लाईक मोर दॅन हाफ ए डझन पुस्तकं ज्यात ह्या गोष्टीचं विश्लेषण आलेलं आहे. सांगायचं तर जस्ट माहितीसाठी सांगतो. तर टी.के. महादेवन, मॉरिन स्वाम 85मध्ये, सुरेंद्र भाणा, गुलाम वाहेद, जोसेफ लेलीवेल्ट, पॅट्रिक फ्रेच, इसाबेल हॉपमेर आणि अशासारखे बरेचसे पुस्तकं आहेत ज्यात अशा ह्या फॉर्मेटिव्ह फेज महात्मा गांधींची जी आहे त्यात त्यांचं कॅरेक्टरायझेशन आणि त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. तो वी कॅन स्क्वेअरली से दॅट इन फॉर्मेटिव्ह वे ही वॉज क्वाईट स्ट्रगलिंग फॉर गेटिंग द पॅसेंजर इंडियन्स द सेम राईट एज the whites out there. ओके. तर या तऱ्हेनं आपल्याला त्यांना कॅरेक्टराईज करता येते. पुढे जाऊन महात्मा गांधी 1915मध्ये परत आले भारतात. त्याच्या आधीसुद्धा 2दा आले आणि त्यांचा इंटरफेस झाला. ते काँग्रेसची चळवळ चालू होती, त्याच्याशी त्यांचा संबंध आला त्या लिडरशिपमध्ये वगैरे. पण आपण तेवढ्या बारकाईत आपण जाण्याची शक्यता नाही. तर परत आल्यानंतर त्यावेळेस आपले गोपाळकृष्ण गोखले वगैरे हे वॉज अ टॉवरिंग लीडर ॲट द टाईम. अँड त्यांनीसुद्धा साऊथ आफ्रिकेत गेले होते गांधींच्या त्या वास्तवाच्या दरम्यान. आणि त्यांना सहवास लाभला आणि त्यांनी मग ते गुरुस्थानी मानलं त्यांना. तर गोखलेंनी त्यांना सांगितलं की पहिल्यांदा चळवळीत पडू नको, तू भारत पहिल्यांदा जाणून घे. आणि त्यामुळे सगळा भारतभर वर्षभर महात्मा गांधी फिरले आणि सगळ्या आपल्या इनकॉग्निटो की त्यांनी सगळ्या जनमानसात त्यांचे काय विचार आहेत, ते काय खातात पितात, विचार करतात, त्यांचा कल काय आहे वगैरे वगैरे सगळी परिस्थिती जाणून करण्याकरता त्यांनी 1 वर्षभर प्रवास करून अभ्यास केला आणि त्यानंतर ते चळवळीत पडले. त्यानंतर त्यांना कळून चुकलं की इथे जो आणि तो काळ होता 1915. ओके. 1915 आता कॉन्टेक्स्ट असा येतो की त्यावेळेस भारतात काय काय होत होतं. 1909 म्हणजे जी हे डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर ब्रिटिशांची वगैरे होत होती त्याची प्रक्रिया चालू झालेली होती. तर मोर्लेमेंटो रिफॉर्म्स 1909मध्ये आलेले होते. आणखी त्यांनी त्यावेळेस हे कॉग्निसन्स घेतलं होतं की मुसलमान म्हणजे ब्रिटिशांची ही चाल होती की डिव्हाइड अँड रूल. सो ब्रिटिशांनी कधीही भारताला एक राष्ट्र किंवा अशा तऱ्हेनं त्यांनी संकल्पित केलं नाही. त्यांनी असंच सांगितलं की इट इज अ बंच ऑफ कम्युनिटीज लिव्हिंग इन द सबकॉन्टिनेंट. आणि त्यांनी त्याला त्यांच्या परीनं रिडिफाईन करण्याचा प्रयत्न केला. यात हे येते की साम्राज्यवादाची एक वृत्ती असते. आणखी त्यांनी फार सिस्टमॅटिकली हे केलं. तुम्हाला हे सगळं
हे दस्तावेज वगैरे थोडं बारकाईनं वाचल्यानंतर कळेल की काय होतं. 1857 वगैरे मध्ये त्यांनी खूप मोठा धसका घेतला होता आणि त्यावेळेस ब्रिटिशांनी रिअलाईज केलं की वी डू नॉट नो इंडिया. ओके. आणि त्याच्यामुळे जर भारताला कंट्रोल करायचं असेल, साम्राज्यवादाचा कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे. आणखी आमच्या मॅनेजमेंटच्या क्षेत्रात वगैरे समजलं जातं ना की यू कॅनॉट कंट्रोल व्हॉट यू कॅनॉट मेजर. ओके. तुम्हाला जर कोणत्या गोष्टीचं मोजमाप नाही माहीत तर तुम्हाला ते नियंत्रणसुद्धा करता येत नाही. ऑल राईट. सो तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू झाली की त्यांनी मग पूर्ण आपले अँथ्रोपॉलॉजिस्ट पाठवले इथे, पूर्ण बॅटरी पाठवली, ते माणसाचे कान, नाक, कपाळाची रुंदी वगैरे मोजायला लागले. आणखी ह्या इतक्या सूक्ष्म तऱ्हेनं त्यांनी सगळे भारताची मोजमाप करून भारताला जाणण्याची कोशिश केली. And one of the sociological part was that India, they thought that India, त्या 2 कम्युनिटीमध्ये कम्युनिटीज आहेत, त्याच्यात या पूर्ण इंडियाला डिव्हाइड करणं. एक म्हणजे मुस्लिम, दुसरी म्हणजे हिंदू. तो बाकीच्या सगळ्या 18 पगड जाती वगैरे वगैरे आहे त्याच्यात सगळं हिंदूत समावेश केला. म्हणजे त्यात इवन पारसी वगैरे वगैरे सगळे त्यांनी हिंदू येतात आणि बाकी म्हणजे मुस्लिम. तर 1909 मध्ये ह्याची पूर्ण पाया रचला गेला, राजकीय पाया रचला गेला की मुस्लिमांना सेपरेट इलेक्टोरेट्स अँड रिझर्वेशन्स वगैरे हे झालं. त्या दरम्यान काय झालं होतं की मुस्लिम लीग आगा खान यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्या मिंटो होते त्यांच्यासमोर मांडलं की ॲक्च्युली अनटचेबल्स दलित जे होते आणखी आदिवासी हे लोक हिंदू नाहीत, त्यांना वगळायला पाहिजे. कारण हे चाल होती, कारण समजा हे वगळले तर आत्ताच्या लोकसंख्येप्रमाणे त्यावेळेची लोकसंख्या निराळी होती ते युनायटेड इंडिया, बट आत्ताच्या लोकसंख्येप्रमाणे तरी 24%, 25% पीपल इफ दे ॲक्च्युली एक्सक्लूड इट फ्रॉम हिंदू पॉप्युलेशन, सो इट बिकम्स समथिंग लाईक ए close balance between Muslims and Hindu. So that was their intention. तो हा सुद्धा पाया सांगण्याचा उद्देश एवढाच की हा सुद्धा पाया त्याच वेळेस हे काय म्हणतात घालण्यात आला जे काही. तर ही एक या महात्मा गांधीच्या याच्या येण्याच्या आधीची कॉन्टेक्स्ट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. कॉन्टेक्स्ट असा आहे की समजा अस्पृश्यांना हे समजा हिंदू समाजातून तुटले तर याचं जे इक्वेशन आहे हे थोडं डळमळीत होणार. ओके. नेक्स्ट नंतर 10 वर्षानंतर प्रत्येक हे ठरलेलं होतं की प्रत्येक 10 वर्षानंतर हे रिव्ह्यू होत जाईल, हे जे पॉवरचं डिव्हॉल्युशन कसं चाललं वगैरे वगैरे. आणखी मग तर त्यावेळेस मग मॉन्टेग्युएन्सवर रिफॉर्म्स आले, दे वर ड्यू इन 1919. देर महात्मा गांधी अपीअर्स फॉर द फर्स्ट टाइम ऑन द सीन. पण त्याआधी सांगण्याचा उद्देश आहे की हा अस्पृश्याचा जो प्रश्न आहे, महात्मा गांधींनी पहिल्यांदा त्याचं उच्चारण केलं गुजरातीत. ओके. 1916 आणि त्याच्याही आधी भावनगरमध्ये एक मीटिंग झाली होती, त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आता मला वाटते वाचून दाखवण्याची गरज नाही, यू टेक माय वर्ड फॉर इट वॉट एव्हर आय एम सेईंग. सो तर भावनगरमध्ये सांगितल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की मी कोणत्याही गोष्टीला धरून चालत नाही, मी जशी जशी वेळ येईल ती मी बदलतो, जाती व्यवस्थेवर माझा विश्वास नाही वगैरे वगैरे. भावनगर, द व्हेरी फर्स्ट टाइम दॅट ही स्पोक, इट्स लाईक दॅट. त्याच्या दुसऱ्या वर्षी अहमदाबादमध्ये बोलताना त्यांनी अनटचेबिलिटीचा प्रश्न पहिल्यांदा हे केला, अँड दॅट वॉज अ व्हेरी फॉर्मल मीटिंग, अँड दॅट ॲक्च्युली सीडेड दी सॉर्ट ऑफ गेव अ टर्न टू द काँग्रेस. कारण काँग्रेस तोपर्यंत ह्या प्रश्नाला दुय्यम मानत चाललेली होती. तोपर्यंत काँग्रेसच्या गोटात अस्पृश्यता प्रश्न वगैरे म्हणजे हे
हे गोष्ट काही म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसे कम्युनिस्ट म्हणाले की रिव्हॉल्युशन नंतर सगळं काय बरोबर होईल, त्याप्रमाणे काँग्रेसची पण मानसिकता अशी होती की स्वातंत्र्य मिळू दे, नंतर मग आम्ही पाहून घेऊ आपलं काय होतं ते. तर अशा तऱ्हेचं चाललेलं होतं. तर पहिल्यांदा गांधींनी हा प्रश्न आहे ह्या राजकीय पटलावर आणला आणि काँग्रेसचा प्रश्न म्हणून उपस्थित केला. 1919 त्या दरम्यान म्हणजे 1916 लखनौ पॅक्ट झाला मुस्लिम लीगशी वगैरे, तर त्यामध्ये बरंचसं सामंजस्य, 2 मोठे गट होते त्यात हे झालं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मिळून इंग्रजाविरुद्ध फाईट करू आणि त्यांनी सगळं सेटलमेंट झालं होतं. त्यावेळेस आपले टिळक वगैरे होते त्यात. त्या दरम्यान बऱ्याचशा दलितांच्या विषयी जवळजवळ 4 सभा झाल्या, मोठाल्या सभा झाल्या आपल्या महाराष्ट्राच्या परिसरातच. आणखी त्यामध्ये मुख्यत्वे करून या दलितांच्या प्रश्नावर, आणि दलित चळवळसुद्धा पॅरलली तयार होत होती. तर ह्या तऱ्हेनं सगळं हे म्हणजे हा प्रश्न इव्हॉल्व होत गेला. नंतर नेक्स्ट एक माइलस्टोन म्हणून पाहू की दुसरा माइलस्टोन होतो तो वायकोम सत्याग्रह. केरळात वायकोम सत्याग्रहात ज्या मागास जाती होत्या, एळवा आणखी अस्पृश्य, त्यांनी एळवाच्या लिडरशिपमध्ये ते एक मंदिर आहे त्या रस्त्यावरूनच त्यांना चालता येत नव्हतं. मंदिरात प्रवेशाची तर दुसरी गोष्ट होती, पण ते भोवतालचा रस्ता होता मंदिराच्या, तिथेच त्यांना प्रतिबंध होता का त्या रस्त्यातूनच चालणं प्रतिबंधित होतं. तर ते रस्ते मोकळे व्हावे यासाठी ते आंदोलन होतं. विचार करा त्यावेळेसची गोष्ट. इट वॉज 1924. आणखी तिथे गांधी त्यांनी सुरुवात नाही केली, सुरुवात त्यांनीच केली होती, तिथले लोकल लीडर्स वगैरे, पण महात्मा गांधी तिथे पोहोचले आणि त्यांनी याला राष्ट्रीय पटलावर, त्या वायकोम सत्याग्रहाला राष्ट्रीय पटलावर आणले. बिकॉज गांधी वॉज अ नेम टू रेकन विथ. साऊथ आफ्रिकेतून त्यांची इमेज ती तयार झाली होती आणि इथे येऊन त्यांनी परत आपली एक मॉरलायझिंग इमेज तयार केली होती. त्यामुळे ही वॉज अ बिग पर्सन. तर ह्याप्रमाणे त्यांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणात हे झालं. तर बाबासाहेब गांधीकडे त्यावेळेस कसे पाहत होते? बाबासाहेब केम बॅक अराउंड द सेम टाईम. दोघांची सुरुवात जवळपास सारखी म्हणता येईल, कारण दरम्यान 16 ज्यावेळेस बाबासाहेब आपला अभ्यास अपुरा ठेवून परत यावं लागलं, त्यावेळेस त्यांनी मूक नायक वगैरे सुरू केलं. परत ते गेले आणि परत सगळ्या डिग्र्या घेऊन परत आले आणि त्यानंतर फॉर्मली त्यांनी पूर्ण मुवमेंट अगेन सुरू केली. तर बाबासाहेब ह्या वायकोम सत्याग्रहाकडे कसे पाहत होते? तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस आमच्याकडे कोणीच ढुंकूनसुद्धा पाहत नाही, म्हणजे या राजकीय वर्तुळातून, त्यावेळेस ॲटलिस्ट गांधी पाहत आहेत. आणि त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं ॲक्नॉलेज केलं का ॲटलिस्ट ही इज टेकिंग अवर इश्यूज. पण त्यांनी हा पण प्रश्न उपस्थित केला की हे अपुरं आहे. त्यांनी त्याच्यावर कॉमेंट केली की जसं त्यांनी काँग्रेसच्या मेंबरशिपसाठी खादी वगैरे कंपल्सरी केली किंवा तर अशासारखी प्री कंडिशन ठेवली नाही की काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अस्पृश्यता न पाळणे ही प्री कंडिशन असायला पाहिजे होती, ते त्यांनी केलं नाही, तिथपर्यंत ते गेले नाहीत. वेल, दिस वॉज 24. 27 बाबासाहेबांनी महाडचा लढा पुकारला. त्यावेळेस बऱ्याच लोकांना माहीत नाही की महाडच्या मंडपात त्या पहिल्यांदा मंडप केलेला होता सभेसाठी. ॲक्च्युली महाडच्या 2 स्ट्रगल झाल्या आणि लोकांना कन्फ्युजन आहे त्याच्यात. तर पहिला जो लढा होता मार्च 27 तो बेसिकली ती एक कॉन्फरन्स होती. ती कॉन्फरन्स होती आणि त्याचं श्रेय ॲक्च्युली R.B. मोरे, पुढे ते कॉम्रेड R.B. मोरे झाले, त्यांना जाते. ही वॉज अ व्हेरी डायनामिक यूथ आणि त्यांनी ते सगळं मोबिलाईज केलं होतं. आणि बाबासाहेबांनी ॲक्च्युअली स्पीकिंग ते 3 वर्ष तिथे जाणं टाळलं.
ती 3 वर्षापासून ते लोक त्यांना विनवण्या करत होते की तुम्ही या, कारण मोठा मोठा डिग्र्या घेतलेला आपला माणूस आहे, त्यांनी तिथे यावं वगैरे, त्यांची अशी स्वाभाविक इच्छा होती. आणि बाबासाहेबांनी ते टाळलं, त्यांची तयारी नव्हती. आता त्याच्याविषयी बरेचसे काही बोलल्या जाते की ही डिड नॉट वॉन्ट टू कम इन टू public affair, etc. He wanted to become a judge, वगैरे वगैरे. I don't think that is plausible because already he had one foot in the social movement. All right. तर तिथे जो मंडप बांधण्यात आला त्या कॉन्फरन्ससाठी, तिथे फक्त एकच पोर्ट्रेट ठेवलेलं होतं, तो म्हणजे गांधीचं. एकच फोटो होता, तो फक्त महात्मा गांधींचा. दुसऱ्या दिवशी अचानकपणे, हे सगळं प्लॅन नव्हतं, तर त्या रात्री असं ठरलं, आणखी हे चित्रे, विनायक चित्रे वगैरे मंडळी होते, सुरबाट चिटणीस वगैरे, ह्या लोकांनी असं ठरवलं की आपण आता इतके लोक उत्साहाने इथे आले आहेत, जवळ ते 3-4 हजार लोक आलेले आहेत, आणखी तर आपण काहीतरी ठोस काहीतरी केलेलं पाहिजे. त्यावेळेस ते भोले रिझोल्युशन झालेलं होतं की सगळी तळी वगैरे असतात ना, टँक्स, जे पब्लिक वॉटर सोर्सेस वगैरे किंवा टेम्पल्स वगैरे, हे सगळे खुले व्हावे. हे बोले रिझोल्युशननं आपल्या प्रोव्हिन्शियल असेंब्लीमध्ये पास केलेला ठराव होता. म्हणजे पास केलेलं होतं, म्हणजे याची डिमांड वगैरे की गरज नव्हती. आणखी महाडच्या म्युन्सिपाल्टीनं सुद्धा त्याला ठरवलं होतं. तर त्यांनी असं ठरवलं त्या इव्हिनिंगमध्ये की ओके, आपण 14 तळ्यावर मार्च करून आपण आपला हा अधिकार जो आहे त्याला आपण असर्ट करूया. आणि त्यामुळे ती 14 तळ्याची कॉन्फरन्स संपल्यानंतर 14 तळ्यावर मार्च करण्याची कल्पना इम्प्लिमेंट करण्यात आली. तर त्यावेळेस मोर्चा जो निघाला त्यातसुद्धा जय जयकार ज्या व्यक्तींचा करण्यात आला, त्यात एक ठळक व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी की जय. ओके, तर ही मानसिकता होती त्यावेळेस बाबासाहेबांची. तर बाबासाहेब गांधींना पॉझिटिव्हली पाहत होते. आणखी नंतर हे पहिल्यांदा जे वितुष्ट आलं ते ॲक्च्युली त्यांची मीटिंग जी झाली, पर्सनल मीटिंग, तोपर्यंत कधी दोघं जण भेटले नव्हते कुठे. आणखी महाडच्या तळ्यावर मग अशा बऱ्याचशाच लहान लहान गोष्टी आहेत, त्यास मी सोडून देतो. तर आपण माइलस्टोन्सवर लक्ष केंद्रित करू. तर त्यांच्यात वितुष्ट जे आलं ते फर्स्ट मीटिंग, पर्सनली ज्यावेळेस ते मनी भवनमध्ये बॉम्बेला भेटले, राऊंड टेबलच्या कॉन्फरन्सच्या पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर त्यांनी महात्मा गांधींनीच त्यांना बोलावलं होतं. आणि त्याच्यामुळे ते आपल्या 4-5 सहकाऱ्यांबरोबर त्यांची भेट घेतली. त्यात महात्मा गांधींनी ज्या तऱ्हेनं त्यांना ट्रीट केलं त्यामुळे थोडंसं त्यांना खटकलं की Gandhi was a big man, so he did not pay attention to these people for quite some time, and then he turned this into what do you want to speak? So Ambedkar bluntly said, you call me, so you better speak. So this way it went on, and तिथेच ते सांगितलं की असे महात्मा येऊन गेले, त्यांनी धूळ उडवली, काही अशा समाजात काही बदल नसते होत, महात्मा लोकांनी काही केलेलं नाही. किंवा गांधीनं त्यांनी सांगितलं की आय डू नॉट हॅव होमलँड. सो महादेव देसाई लिहितात की गांधी तोपर्यंत बाबासाहेबांना कोणीतरी असे ब्राह्मण असेल वगैरे वगैरे समजत होता. तर तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की ही हिमसेल्फ इज अ दलित वगैरे टाईप. ते आणि नंतर मग हे फ्लेअर अप झालं सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये. की फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स काँग्रेसनी बायकॉट केलेली होती. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स ते पॅक्ट वगैरे झाल्यानंतर असं ठरलं की ते अटेंड करतील आणि काँग्रेसतर्फे महात्मा गांधींना एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवण्यात आलं. तिथे ह्या प्रश्नावर की अस्पृश्यांना सेपरेट इलेक्टोरेट मिळावा ह्या मागणीवर मग ते फ्लेअर अप झालं. तर गांधींनी अट्टास धरला की मी सगळ्या हिंदुस्थानचा प्रतिनिधित्व आहे आणि बाकीचे लोक आहेत ते इंग्रजांचे पित्तू आहेत, त्यांनी इंग्रजांनी बोलावलेले लोक आहेत, फक्त मी भारताचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आणखी
ज्यावेळेस हा प्रश्न आला, दलितांचा प्रश्न आला, तर महात्मा गांधी अडॉप्टेड द सेम ॲटिट्यूड, डिसमिस्ड आंबेडकर. आंबेडकर इज समथिंग लाईक अ प्रोव्हिन्शियल लीडर ऑफ महार वगैरे टाईप. अँड आय एम ओनली, आय रिप्रेझेंट इंडिया, आय रिप्रेझेंट दलित वगैरे वगैरे. या विषयावर मग ते भयंकर वादळ उठलं. आणखी मग तिथे जो वाद झाला, मग तो अतिरेकावर गेला एकदम. तर त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आंबेडकर वन हिज सेपरेट इलेक्टोरेट्स इन मॅकडोनाल्ड अवॉर्ड. तर महात्मा गांधी मग या येरवाड्याच्या जेलमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी उपोषण धरलं.